इर्मिया 7:23-24. इर्मिया 7 वचन 23. तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. वचन 24. तरी पण त्याने ऐकले नाही व आपला कान दिला नाही. ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. ते मागे गेले, पुढे आले नाही. हालेलुया, हालेलुया. 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 वचन काय सांगते पहा, परमेश्वर पिता म्हणत आहे की मात्र मी इस्रायल लोकांना माझे विधी, माझे नियम, माझी वचने त्यांना दिली की त्याने माझी वचने पाळावे, माझे नियम पाळावे, माझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे, की ज्याद्वारे त्यांचे बरे होईल. म्हणून मी त्यांना सरळ मार्ग दाखवला, परंतु तरी सुद्धा त्याने माझे नियम पाळले नाही आणि आज सरळ मार्गावर ते चालले नाही. तर ते आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. ते मागे गेले पण पुढे गेले नाहीत. परमेश्वर पिता काय म्हणतो पहा, मी माझी वचने, आज्ञा, नियम मी तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत की तुम्ही ते नियम पाळावे ज्याद्वारे तुमचे बरे होईल. तुम्हाला जो सरळ मार्ग मी दाखवतो त्या मार्गावर जर तुम्ही चालतील तर त्याद्वारे तुमचे बरे होणार. परंतु तुम्ही माझ्या ऐकाव्यास तयार नाही, तुम्ही माझे नियम पाळाव्यास तयार नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालत आहात. तुम्ही मागे जात आहात म्हणजे पुन्हा त्या पापाकडे वळत आहात. तुम्ही पुढे जात नाही म्हणजे तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे प्रभू येशू मध्ये वाढत नाही. प्रभू येशू पिता आज आपल्याला हेच सांगत आहे, तुम्ही आपापल्या स्वतःच्या हट्टाप्रमाणे वागत आहात. माझे ऐकाव्यास तुम्ही तयार नाही, माझे नियम पाळाव्यास, माझ्या वचनाप्रमाणे चालाव्यास तुम्ही तयार नाही. तुम्ही स्वतःच्या हट्टाप्रमाणे जीवन जगत आहात. तुमच्या मनाला काय वाटत आहे त्याप्रमाणे तुम्ही चालत आहात, परंतु माझे नियम मी जे तुम्हाला दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही चालत नाही. तुमचे बरे व्हावे म्हणून मी सरळ मार्ग तुम्हाला दिला होता, परंतु तुमची स्वतःचीच इच्छा नाही तुमचे भले करून घेण्याची किंवा तुमच्या स्वतःची प्रगती करून घेण्याची. तुमची इच्छा नाही तर तुम्ही स्वतःच्या हट्टाप्रमाणे वागता. तुम्हाला वाटत आहे आम्ही हे केल्यावर आमचे भले होणार, आम्ही ते केल्यानंतर आमचे भले होणार नाही. प्रभू, जर तुम्ही माझे वचने पाळत नाही, माझ्या नियमाप्रमाणे चालत नाही तर तुमचे बरे होऊ शकत नाही. तुमचा उद्धार, तुमचे तारण, तुमचे कल्याण होऊ शकत नाही जर तुम्ही माझी वचने पाळत नसतील, जर तुम्ही माझ्या आज्ञाप्रमाणे चालत नसतील, जर तुम्ही पापातच जीवन जगता तर तुमचे बरे होणारच नाही. प्रभू म्हणत आहे तुम्ही माझ्याकडे कान लावा, मी जे सांगतो त्या गोष्टीकडे तुम्ही आपले लक्ष केंद्रित करा, ज्याद्वारे तुमचे कल्याण होईल, तुमचा उद्धार होईल, तुमची प्रगती होईल, तुमची बंधने तुटली जातील. पण आज आपण परमेश्वर पित्याचे ऐकण्यासाठी तयार नाही, प्रभूच्या मार्गावर चालण्यासाठी तयार नाही, प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तयार नाही. आपण हट्टी बनलेले आहोत आणि स्वतःच्या हट्टाप्रमाणे जीवन जगत आहोत. परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे आपण चालत नाही. बायबल आपल्याला काय शिकवते पहा, वचन सांगते की मात्र 1 शमूएल 15-23 वचनात हट्ट हा कुलदेवता चरण आणि अवज्ञा मूर्ती पूजा सारखी आहे. वचन सांगते की मात्र हट्ट हा मूर्ती पूजा आणि कुलदेवता चरण ह्यासारखा आहे. हट्ट करणारे व्यक्ती जणू जसं मूर्ती पूजा, जसं की बघा आपण बायबल वाचलं तर कळेल, सर्वात मोठं पाप परमेश्वराला न आवडणारं पाप आहे मूर्ती पूजा. जो व्यक्ती, जो मनुष्य परमेश्वर पित्यापेक्षा एखाद्या वस्तूला, व्यक्तीला महत्व किंवा प्रथम स्थान देत आहे तोही मूर्ती पूजा करत आहे. जो मूर्तीची पूजा करत आहे तोही पाप करत आहे. प्रभूला न आवडणारा सर्वात मोठा पाप आहे मूर्ती पूजा. आणि बायबल सांगते जो हट्ट पकडत आहे, जिद्दी आहे, हट्टी आहे, जणू काय तो मूर्ती पूजा करणाऱ्या माणसाप्रमाणे कुलदेवता चरण ह्यासारखा तो आहे. म्हणजे सर्वात मोठे पाप तो करत आहे. जो मनुष्य हट्ट पकडतो तो जणू काही सर्वात मोठे पाप करत आहे. कारण मनुष्य स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालतो. शमूएल संदेष्टा शोलाला या गोष्टी समजवत आहे. कारण शोलाने परमेश्वराचे नियम धिक्कारले, त्याने स्वतःच्या मनाप्रमाणे केले. 1 शमूएल 13 आणि 1 शमूएल 15 दोन्ही वेळेला त्यांनी परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली.
अमालेकाचा नाश करण्याची त्याला आज्ञा दिली होती, परंतु जे टाकाऊ होतं त्याचा नाश केला. जे टिकावी गुरुढोरे चांगले आणि अगदी अगग राजाला सुद्धा त्यांनी जिवंत ठेवले. परमेश्वर पित्याने दिलेली आज्ञा त्याने पाळली नाही, तर परमेश्वर पित्याची आज्ञा त्याने मोडली. तो हट्टी वागला, स्वतःच्या मनाप्रमाणे वागला. म्हणून समवेत संदेष्टा या शोलाला म्हणत आहे की हट्ट हा मूर्ती पूजासारखा आहे. तू हट्ट केले म्हणून देव पित्याने तुझ्या तू राज्य काढून तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिलेले आहे. आणि हे राज्य परमेश्वर पित्याने कोणाला दिले? दाविदाला. दाविदाला त्या जागेवर परमेश्वर पित्याने आणले आणि दाविदाला राजा बनवले. हट्टामुळे, जिद्दीपणामुळे शौल राजा मात्र राज्य सर्व काही गमावून बसला. परमेश्वर पित्याची आज्ञा मोडल्यामुळे, पाप केल्यामुळे देवाचा आत्माही त्याला सोडून गेला आणि त्याच्यामध्ये दुरात्माला 1 शमूएल 16:14 त्याच्या दुरात्माला दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये कार्य करू लागला. परमेश्वर पित्याचा आत्मा त्याला सोडून गेला. सरदेशोटी त्याचा नाश झाला. देवाने त्याला उत्तर देण्याचे सोडून दिले. आणि फलिष्टी 1 शमूएल 31 मध्ये जेव्हा फलिष्टी लोकांबरोबर शोलाचे इस्रायल लोकांचे युद्ध चालू असताना इस्रायल लोकांचा मोड झाला आणि मात्र शोलाची मुलगी त्या ठिकाणी मरण पावले. परमेश्वर पित्याचा क्रोध शोल आणि मात्र शोलाच्या सर्व लोकांवर मात्र भडकलेला होता, कारण शोलाने परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली होती. हट्टाप्रमाणे तो जीवन जगला. परमेश्वर पित्याचे नियम त्याने मोडले आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. बायबल सांगते हट्ट मूर्ती पूजा सर्वात मोठे पाप मनुष्य करत आहे. जेव्हा तो जिद्द पकडतो, हट्ट पकडतो, स्वतःच्याच मनाप्रमाणे करण्याचा जेव्हा तो प्रयत्न करतो, तेव्हा तो यशस्वी होत नाही किंवा प्रभूचा अनुग्रह त्याच्यावर होत नाही. वचन तर पुढे पण सांगते की आपण इर्म्यामध्ये पाहतो की जे लोक परमेश्वर पित्याच्या योजनेप्रमाणे चालत नाही, आज्ञेप्रमाणे चालत नाही, अशा व्यक्तीच्या द्वारे मात्र परमेश्वर मात्र कार्य करत नाही. अशा व्यक्तीला परमेश्वर पिता अनुग्रह देत नाही, जे देवाचे नियम पाळत नाही, आज्ञा पाळत नाही. वचन काय सांगते पहा इर्म्या 23 अध्यायामध्ये. इर्म्या 23 अध्याय 15 ते 17 वचनापर्यंत. याकरता सेनाधीश परमेश्वर संदिष्टाविषयी म्हणतो, पहा मी त्यास खावयास कडू दवाना व प्याव्यास विष देईन. कारण यरूशलेमच्या संदेष्टापासून अधर्म निघून देशभर पसरला आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हाला संदेश देणाऱ्या संदेशाची वचने ऐकू नका. ते तुम्हाला फसवितात. ते आपल्याच मनाप्रमाणे दृष्टांत सांगतात. परमेश्वराच्या मुखातलं सांगत नाही. मला तुच्छ मानणाऱ्यास ते म्हणत राहतात की परमेश्वर बोलले तुम्हाला शांती प्राप्त होईल. आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणाऱ्या सर्वांस म्हणतात की तुम्हावर काही अरिष्ट येणार नाही. आता इथे वचन काय सांगते? संदेशाच्या बाबतीत जगात अनेक संदेश आहेत, परंतु सर्व संदेश देव पित्यालाच अनुसरून चालतात असे नाही, तर मात्र ते स्वतःचा स्वार्थही पूर्ण करतात. आपल्या पोटाची जणू काही ती पूजा करतात. पैसा कमावण्याचा धंदा जसा काय त्यांनी देवाचं कार्य चालवलेलं आहे. अनेक असे संदेश जे परमेश्वर पित्याला अनुसरून जीवन जगत नाही. ह्याही ठिकाणी बायबल सांगते अनेक संदेश जे तुम्हाला मात्र वचन संदेश देतात, पण तुम्ही त्याचे ऐकू नका, कारण ते स्वतःच्या मनातले सांगतात. आणि ते लोकांना काय सांगतात? तुमच्यावर अरिष्ट येणार नाही, तुम्हाला शांती असो, तुमचे भले होणार, तुमचे कुशल होणार. जो संदेश नेहमी सांगतो तुमचे बरेच होणार, तुमचे चांगलेच होणार, तुमचं काही वाईट होणार नाही, तुमच्या संकट येणार नाही, तो संदेश नाही. जो लोकांना त्यांच्या पापाची जाणीव करून देते की मात्र तुम्हाला पश्चाताप करायला हवा, परमेश्वराच्या चरणाशी यायला हवे, आपले मार्ग आपले कृती सुधारायला हव्या, बदल घडवण्यासाठी मात्र तुम्हाला गरजेचं आहे. पश्चाताप करा, आपली पापे कबूल करा, वाईट मार्ग सोडून द्या, परमेश्वराकडे वळा, परमेश्वराचे नियम पाळा, म्हणजे तुमचे बरे होईल, म्हणजे तुमचे चांगले होईल. हाच तो संदेश आहे जो लोकांना त्यांच्या पापाची जाणीव करून देत आहे, जो लोकांना त्यांच्या चुका दाखवते की तुम्हाला पश्चाताप करायला हवे, परमेश्वर पित्याच्या चरणाशी यायला हवे, पाप सोडायला हवे, पवित्र जीवन जगायला हवे, प्रभूचे नियम आज्ञा विधी पाळायला पाहिजे, तरच तुमचा उद्धार होईल, तरच तुमचे भले होईल, तुमचे कल्याण होईल. असं जो संदेश सांगत आहे तो देवाचा सेवक आहे. परंतु तो फक्त एखादा म्हणतो तुमचे भले होईल, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुमचे चांगलेच ना, तुमचे काही वाईट होणार नाही, तो देवाचा सेवक नाही. जो पापाची जाणीव करून देत नसेल तर
परमेश्वर पिता म्हणते, जे लोक मात्र स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालत आहे, आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे, त्या लोकांना संदेश म्हणतात तुमचे भले होणार. जे स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालत आहे त्यांचे भले कसे होणार? जो देवाचं वचनच पाळत नाही, प्रभूचे नियमच पाळत नाही, त्याचे भले होऊ शकत नाही, त्याचा उद्धार होऊ शकत नाही, त्याचे तारण होणारच नाही. जो स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालत आहे, जो पश्चाताप करत नाही, प्रभूकडे वळत नाही, प्रभूच्या चरणाशी येत नाही, प्रभूला पूर्ण रीतीने आपला उद्धार करता कबूल आणि ग्रहण करत नाही, त्याचा उद्धार होऊ शकत नाही, त्याचे तारण होऊ शकत नाही, कारण तो स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. आपण पण आपल्या स्वतःच्या हट्टाप्रमाणे आणि जिद्दीप्रमाणे जीवन जगत आहोत तर आपला उद्धार कधीच होणार नाही, आपले भले कधीच होणार नाही, कधीच नाही. मग किती विनवणी प्रार्थना करा तरी प्रभू ऐकणार नाही, कारण आपल्या मनामध्ये हट्ट पेरलेले आहे, हट्ट रुजलेले आहे आणि हट्ट अंकुरित जाऊन फळ देत आहे. त्यामुळे आपला उद्धार होऊ शकत नाही. प्रथम आपल्याला हट्ट काढावा लागेल, आपल्या जीवनातलं पाप काढावं लागेल, पश्चाताप करावं लागेल, प्रभूच्या चरणाशी यावं लागेल, तरच प्रभू आपली प्रार्थना ऐकेल, तरच आपला उद्धार होईल, तरच आपले कल्याण होईल. नाहीतर आपले कल्याण होऊ शकत नाही. हट्टीपणाद्वारे मनुष्य स्वतःच्या जीवनाचा नाश करतो. योशिया राजाच्या बाबतीत आपल्याला ठाऊकच आहे. 2 इतिहास 35 ते 20-27 वचनापर्यंत. योशिया राजा, त्या राजासारखा राजा झालाच नाही. योशिया सारखा परमेश्वराच्या पूर्ण भजनी लागलेला तो राजा होता. पूर्ण रीतीने परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे चालणारा हा राजा होता. परमेश्वर पित्याचे आदेश तो पालित असे आणि चांगल्या रीतीने स्वच्छ पवित्र जीवन मात्र तो जगत असे हा योशिया राजा. बायबलने सांगते की मात्र 2 राज्यांमध्ये 23-25 मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, आपल्या साऱ्या जीवाने व आपल्या साऱ्या बलाने परमेश्वर भजनी लागणारा योशिया सारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. इतका चांगला राजा होता योशिया, ज्याने आबादुबा सर्व लोकांना परमेश्वर पित्याच्या मंदिरात एक केले आणि देव पित्या बरोबर करार केला. त्याने परमेश्वराचे वचन लोकांना शिकवले. योशियाने करार करून घेतला, लोकांना देव पित्याच्या मंदिरात एकत्र केले. या योशियाने सर्व मूर्ती ज्या परमेश्वर पित्याच्या विरुद्ध होत्या गोष्टी त्या सर्व तोडून फोडून टाकल्या. त्याने मंदिरे शुद्ध केली आणि मंदिराची पण दुरुस्ती केली. त्याने पूर्ण परमेश्वर पित्याचे नियम पाळले. जे दाविदाने मात्र लेवी लोकांना, याचक लोकांना जे नियम लावून गेले होते परमेश्वर पित्याच्या मंदिराच्या बाबतीत, तो क्रम योशियाने पुन्हा चालू केला आणि व्यवस्थित लोकांना परमेश्वर पित्याच्या मंदिरात जोडले. त्याने देवाच्या जवळ आणले. त्याने योशिया इतका चांगला राजा योशिया राजा होऊन गेला, ज्याने परमेश्वर पित्याचे नियम पाळले, आज्ञा पाळल्या. परंतु त्याची एक चूक, एक हट्ट, इस्रायलचा राजा नको. आणि नको राजा ज्या लढाईसाठी आला तेव्हा योशिया त्याच्याशी युद्ध करण्यासाठी गेला. त्या नकोने काय म्हटलं योशिया राजाला की मात्र तुझ्याशी मला काही कर्तव्य नाही. माझ्या घराण्याशी जे जसं की ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिलेले आहे, आमच्यावर अन्याय केलेले आहे, जे आमचे वैर आहे, माझ्या घराण्याचे, माझ्या वाडवडिलांचे, त्यांच्याशी मला कर्तव्य, त्यांच्याशी मला युद्ध करायचंय. तर तू मध्ये पडू नकोस. परमेश्वर पित्याने मला त्वरा म्हणजे घाई करायला सांगितलेलं आहे. हा परमेश्वर पित्याचा आदेश आहे. बघा, नको राजा म्हणतो योशियाला, मला परमेश्वर पित्याचा आदेश आहे आणि मला घाई करायला सांगितलंय की माझ्या वैरावर मला लढाई करायची आहे आणि देवाने ते माझ्या हाती दिलेले आहे, तर तू मध्ये पडू नकोस. परंतु योशियाने ऐकलं नाही. उलट योशिया वेषांतर करून मात्र लढाईसाठी गेला आणि सरतेशेवटी तिरंजाने बाण सोडला आणि मात्र योशिया घायल झाला. बाण मारले आणि त्याद्वारे योशिया घायल झाला आणि त्याच्यानंतर योशिया मरण पावला. योशियाची एक चूक, नको राजाने त्याला सांगितलं की मला परमेश्वराचा आदेश आहे आणि देवाने मला घाई करायला सांगितलं, तू मध्ये पडू नकोस. पण त्याने ऐकलं नाही आणि पुन्हा वेषांतर करून दुसरंच कोणी व्यक्ती असं करून लढाईसाठी गेला आणि त्यामुळे परमेश्वर पित्याचा क्रोध मात्र त्याच्यावर भडकला. कारण परमेश्वराचे नियम वचन सत्य देवाचे वचन नकोच्या द्वारे प्राप्त झाले होते, तो त्याने न जुमानिता म्हणजे त्याने पाळले नाही. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मात्र तो चालला नाही, तर मात्र परमेश्वर पित्याचे नियम त्याने मोडले आणि त्याद्वारे देवाचा क्रोध त्याच्यावर भडकला आणि
तो मरण पावला. एका हट्टामुळे तो मेला, नाहीतर तो मेला नसता. एका जिद्दीमुळे योशिया राजा मेला. एक जिद्दाने त्याचा जीव घेतला. सर्व चांगली त्याची कृती होती, लहानपणापासून सर्व चांगली कृती होती आणि तो परमेश्वर पित्याच्या पूर्ण भजन लागलेला राजा होता. त्याच्यासारखा राजा झालाच नाही, इतका चांगला राजा. पण एक हट्टाने त्याचा जीव घेतला. एक चूक, अनेक वेळा एक जिद्द, एक हट्ट आपला नाश करू शकते. भले आपण किती चांगली कृती केली, किती चांगलं कार्य केलेले आहे, पण छोटीशी वाईट गोष्ट आपल्या जीवनाचा नाश करू शकते. मग प्रभूमध्ये जीवन जगताना पूर्ण प्रभूचे नियम पाळणे महत्वाचे आहे. पूर्ण प्रभूच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणे गरजेचे आहे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार. म्हणून बायबल सांगते हट्ट सोडा. नीतिसूत्र 21-29 वचनात, दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करीतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करीतो. दुर्जनाच्या तोंडावर मुखावरच त्याचा हट्ट दिसणार की व्यक्ती ऐकणारी नाही, जिद्दी व्यक्ती आहे. मुखावर तोंडावर स्पष्ट दिसणार की व्यक्ती कोणाचं ऐकणारी व्यक्ती नाही, ही व्यक्ती हट्टी आहे, ही व्यक्ती जिद्दी व्यक्ती आहे, ही कोणाचंच ऐकणार नाही, स्वतःच्याच मनाप्रमाणे करणार, हे त्याच्या तोंडावरच आपल्याला दिसणार. परंतु सरळ मनुष्य आपल्या वर्तन क्रमाचा विचार करतो, कसे बोलावे, कसे वागावे, कसे उत्तर द्यावे, तो विचार करून पुढचं पाऊल टाकतो. परंतु दुर्जन आपल्या चेहऱ्यावरच व्यक्त करतो की तो कसा आहे. तो हट्टी, तो जिद्दी, तो कोणाचं ऐकण्यास तयार नाही, हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल आपल्याला शिकवते की तुम्ही आपल्यातला हट्ट सोडून द्या. हट्टी तुम्ही बनू नका, तर प्रभूच्या नियमाप्रमाणे चला. जसे की 148 अध्याय 3-4 वचनात, मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कलविल्या, मी त्या अकस्मात करू लागलो आणि त्या घडून आल्या. तू हट्टी आहेस, तुझ्या मानेची स्थायी जसे काही लोखंड व तुझे कपाळ जसे काही पित्तल आहे, हे मला ठाऊक होते. 5, म्हणून बहुत कालापूर्वीच तुला कलविले, ते घडवायच्या पूर्वीच तुला विदित केले नाही, तर तू म्हणाला असता की माझ्या मूर्तीने ते केले, माझ्या कोरी मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओती मूर्तीच्या आज्ञेने ते झाले. प्रभू काय, परमेश्वर पिता काय म्हणत आहे, मी या गोष्टी अगोदरच घडून ठेवल्या, अगोदरच सर्व काही निर्माण केले, उत्पन्न केले. मला माहितीये तू हट्टी आहेस आणि तू म्हणशील की हा मीच केलेले, माझ्या मूर्तीने, माझ्या देवाने केलेले. आणि ज्याने स्वर्ग पृथ्वी निर्माण केले त्या परमेश्वर, त्याला तू विसरशील. परमेश्वर पिता म्हणतो, म्हणजे तुम्ही मला विसरशील, ज्या मी मात्र आकाश आणि पृथ्वी सर्व निर्माण केले, मला विसरतील आणि तुम्ही म्हणतील की मी सर्व केले, माझ्या मूर्तीने केलेले. मला माहिती होते की तू हट्टी आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्य जन्म घेण्या अगोदर, या पृथ्वीत मात्र उत्पन्न होण्या अगोदरच परमेश्वराला माहिती आहे की हा मनुष्य कसा आहे. प्रभू म्हणतो, मला माहिती आहे तू हट्टी आहे, तुझे वचन काय सांगते, तुझी स्थायी जशी काय लोखंड आहे, तुझ्या कपाळ जसे काय पित्तल आहे. याचा अर्थ म्हणजे तू कोणाचे ऐकण्यास तयार नाही, तुझ्या दया आणि प्रेम एकदा तू कठोर बनलेला आहे, हट्टी आणि जिद्दी बनलेला आहे. खरोखर आज मनुष्य इतका हट्टी आणि जिद्दी बनलेला आहे की तो कोणाचे पण ऐकाव्यास तयार नाही, तो स्वतःच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. त्याला वाटते मी जो करीतो, मी जे करीते ते योग्य आणि बरोबर आहे, आणि त्यामुळे मनुष्याची ना प्रगती होत ना उन्नती होत, आणि तिथेच राहतो, उलट नाश पावत जातो. हट्ट काढून टाका, हट्ट सोडून द्या, परमेश्वर पित्याच्या नियमाकडे वळा. तुम्ही जर स्वतःच्या मनाप्रमाणे सर्व करायला लागले तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. मी सांगतो तेच केलं पाहिजे, मी सांगेन ती पूर्व दिशा, तर कशी कधीच होणार नाही. आपल्याला झुकावं लागेल, आपल्याला नम्र बनावं लागेल, परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल, तरच आपली प्रगती होणार, नाहीतर आपली प्रगती, आपली उन्नती होऊच शकत नाही. बायबल काय सांगते की वचन सांगते की 2 इतिहास 13 अध्यायामध्ये अबिया राजा आणि यरोबाम राजा, जेव्हा मात्र अबियाचे 4 लाख लोक होते आणि इस्रायलचे म्हणजे यरोबाम राजाचे 8 लाख लोक होते, आणि या दोघांमध्ये युद्ध लढाई होणार होती, तेव्हा यहुदी लोकांनी इस्रायलचा राजा यरोबाम आणि इस्रायल लोकांना म्हटले, तुम्ही आमच्याशी युद्ध करू नका, यात तुम्हाला यश यावयाचे नाही, कारण आमच्या जोडीला आमच्या पुढे परमेश्वर पिता आहे, आम्ही परमेश्वर पित्याचे नियम पाळतो, धूप जाळतो, तर तुम्ही आमच्याशी युद्ध करू नका. परंतु इस्रायल लोकांनी काय केलं, ऐकलं नाही आणि मात्र हट्ट
पापाचे फिरविले. इस्रायल लोकांनी यहुदी लोकांना मागून आणि पुढून दोन्ही बाजूने घेरले. यहुदी लोक 4 लाख होते आणि इस्रायल लोक 8 लाख होते, दुप्पट डब्बल होते. आणि इस्रायल लोकांनी यहुदी लोकांना मागून पुढून घेरले आणि यहुदी लोक मच्छमध्ये सापडले. यहुदी लोकांनी पहिले की आपल्या मागे पण येतो आणि आपल्या पुढे पण येतो ना, आपण मच्छमध्ये सापडलेले आहोत. आपण वाचू शकत नाही, सुटू शकत नाही ना, पल काढू शकत. यहुदी लोक थोडे होते, इस्रायल लोक जास्त होते, पण यहुदी लोकांचा विश्वास परमेश्वर पित्यावर होता. बायबल सांगते की यहुदी लोकांनी परमेश्वरात भिस्त ठेवली, विश्वास आणि प्रभूला आवाज दिला, रणशिंगे फुंकले. परमेश्वर पित्याला आवाज दिला, प्रभूची प्रार्थना केली, विश्वास ठेवला, भरोसा ठेवला. आणि बायबल सांगते परमेश्वर पित्याने यहुदी लोकांना सहाय्य केले आणि यहुदी लोकांपुढे इस्रायल लोक चित्त झाले. इस्रायलातली 5 लाख लोक मरण पावले. सरदेशोटी देवपित्याने यरोबाम राजाला असा तडाखा दिला की तोही मरण पावला, जो इस्रायलचा राजा होता. म्हणजे इस्रायलातली 5 लाख लोकही मेले, राजा पण मेला, राहिले 3 लाख. परंतु यहुदी लोकांपैकी 4 लाख लोकांपैकी कोणी मेले नाही. प्रभूने यहुदी लोकांचा बचाव केला. यहुदी लोक कमी होते तरी देवपित्याने यहुदी लोकांना सहाय्य केलं, तर यहुदी लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. इस्रायल लोकांचा का नाश झाला? त्यांच्या हट्टापणामुळे. यहुदी लोकांनी तर अगोदरच सांगून ठेवलं होतं, आमच्या बरोबर देव आहे, आमच्याशी लढाई करू नका, आमच्याशी युद्ध करू नका. परंतु तरी इस्रायल लोकांनी ऐकले नाही आणि यहुदी लोकांशी युद्ध करावं झाले. सत्य शेवटी इस्रायल लोकांचा नाश झाला आणि त्यांच्यातले 5 लाख लोक मरण पावले. हट्ट माणसाच्या जीवनाचा नाश करतो. हट्ट अगदी माणसाला मृत्यूपर्यंतही नेतो. हट्टामुळे माणसात मृत्यूही ओढवला जातो. म्हणून हट्ट नसावा. आपलं जीवन प्रभूकडे समर्पण करा आणि प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू तुमच्या वचनाप्रमाणे मला जीवन जगायला शिकवा, मला तुमच्या नियमावर मला चालवा. माझ्या स्वतःच्या हट्टाप्रमाणे नव्हे, तर प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या योजनेप्रमाणे, वचनाप्रमाणे मला चालवा, ज्याद्वारे मी सर्व पापापासून दूर राहणार आणि एक पवित्र जीवन जगू शकणार. म्हणून प्रभूकडे प्रार्थना करा, प्रभूच्या नियमाप्रमाणे चला, हट्टीप्रमाणे वागू नका. कधीच प्रगती होणार नाही, कधीच उन्नती होणार नाही. हट्ट माणसाच्या जीवनाचा नाश करतो. म्हणून प्रभूकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, प्रभूच्या नियमाकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, ज्याद्वारे प्रभू आपली उन्नती करणार. अनुवाद मध्ये बघा, अनुवाद 9 अध्यायामध्ये आपण पाहतो 25 ते 29 वचनापर्यंत मोशे इस्रायल लोकांना सांगत आहे की ज्या वेळेला तुम्ही परमेश्वर पिता विरुद्ध बंड केले, तुम्ही वासराची पूजा केली आणि अनेक वेळा परमेश्वर पिता विरुद्ध बंड केले, कुरकुर केली, त्यावेळी परमेश्वर पित्याने मला म्हटलं की मी या लोकांचा नाश करतो. परंतु मात्र त्यावेळेला मी 40 दिवस आणि 40 रात्र तुमच्यासाठी प्रार्थना केली परमेश्वराकडे, परमेश्वर पित्याचा धावा करत राहिलो. म्हणून मोशे इस्रायल लोकांना म्हणत आहे. आणि मी परमेश्वराकडे कशी प्रार्थना केली? हा मोशे म्हणतो 27 वचनात, तुझे दास अब्राहम, इसाक व याकोब याची आठवण कर आणि या लोकांचा हट्ट, दुष्टाई व पाप याकडे लक्ष देऊ नको. त्याने प्रार्थना केली. परमेश्वर पित्याला म्हटलं की या लोकांचा हट्ट, दुष्टाई, पाप याकडे प्रभू तू लक्ष देऊ नकोस. तू त्यांना मिस्रातून बाहेर काढलेले आहे आणि तू त्यांना वचन दिलेले आहे की मात्र तू त्यांना घेऊन जाणार आहेस. आणि परमेश्वर पित्याने मोशेची प्रार्थना ऐकली आणि त्या प्रकारे परमेश्वर पिता त्यांना पुढे घेऊन गेला. सर्वांना रानात मारून टाकले रे, तर त्यांची पुढची पिढी देवाने कनान, हित्ती, पेरिजी अशा देशामध्ये प्रभू त्यांची पुढची पिढी घेऊन गेला. परमेश्वर पित्याने मोशेची प्रार्थना केली. परमेश्वर पिता त्याचा नाश करणार होता, कारण ते ऐकण्यासाठी तयार होते, ते देवाविरुद्ध बंड करत होते, हट्टी बनले होते, स्वतःच्या मनाप्रमाणे चालत होते, दुष्टाईमध्ये जीवन जगत होते आणि त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर वारंवार भडकत होता. ज्यावेळेला आपण दुष्टाईमध्ये जीवन जगतो, अट्टे जीवन जगतो, तेव्हा देवाचा क्रोध आपल्यावर होतो. त्यावेळेला देवाचा अनुग्रह आपल्याला मिळत नाही, परमेश्वर पित्याचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही. मग किती विनवणी, किती प्रार्थना करा, देव ऐकणारच नाही. कारण आपल्या चुकामुळे आपल्यावर पीडा ओढवलेल्या असतात, आपल्या पापामुळे आपल्यावर पीडा ओढवलेल्या असतात आणि ते शाप लवकरात लवकर निघून जात नाही. जोपर्यंत आपण नम्र बनत नाही, खरोखर पश्चाताप करत नाही आणि परमेश्वर पित्याच्या नियमाप्रमाणे चालायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत हे शाप आपल्या जीवनातून जाऊ शकत नाही. म्हणून आताच वेळ आहे प्रभूकडे बोलण्याची, पश्चाताप करण्याची, आपल्या चुका सुधरवण्याची,
हट्टीपणा सोडून देण्याची, की ज्याद्वारे आलेले सर्व श्राप आणि क्रोध ही सर्व आपल्या जीवनातून निघून जातील आणि परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये येणार. प्रभूकडे वळा, पश्चाताप करा, ज्याद्वारे प्रभूच्या आशीर्वादाने आणि सामर्थ्याने आपण भरतील. प्रभूची कृपा आपल्या जीवनामध्ये मात्र होणार आणि आपल्या जीवनात आपल्याला जे हवं ते सर्व काही प्रभूपासून आपल्याला मिळणार. वचन पुढे सांगते 5:21-23. मूर्ख बुद्धिहीन लोक हो, या आता ऐका, तुम्हास डोळे असून दिसत नाही, तुम्हास कान असून ऐकू येत नाही. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही का? माझं पुढे थरथर कापणार नाहीत का? मी तर समुद्राला वाळू सीमा नेमिली आहे. ही सर्व काळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही. त्याच्या लाटा उचलतात तरी त्याचे काही चालत नाही. त्या गर्जना करीतात तरी त्याला ते उल्लंघवत नाही. तरी या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे, ते फितून निघून गेले आहेत. प्रभू काय म्हणतो? ऐका, मी तुम्हाला काय सांगतो ते. परमेश्वर पिता म्हणतो की मात्र तुम्ही मज पुढे थरथर कापणार नाहीत का? मी समुद्राला वाळू सीमा नेमून दिलेली आहे. समुद्राच्या लाटा उल्लंघत म्हणजे उल्लंघन करत नाही, आज्ञा मोडत नाही. त्यांना जोपर्यंत मी सीमा आखून दिलेली आहे, त्याच्या सीमेच्या पलीकडे समुद्राच्या लाटा पण जात नाही. त्या किती उचलल्या म्हणजे किती वर गेल्या तरी पुन्हा त्या लाटेचं पाणी त्या समुद्रामध्येच एक होते. भले त्या लाटा किती गर्जना करत असो, किती वर जात असो, पुन्हा त्या लाटेचे पाणी त्या समुद्रातच एक होते. त्यांचे काही चालत नाही, ते आपल्या सीमेच्या पलीकडे जात नाही. परंतु परमेश्वर पिता म्हणतो, हा समुद्र माझा ऐकतो, समुद्राच्या लाटा माझ्या ऐकतात, त्या आपल्या सीमा आपल्या मर्यादेमध्ये आहेत, पण तुम्ही माझ्या ऐकत नाही. तुम्ही हट्टी आणि जिद्दी बनलेले आहात. तुम्ही माझ्या नियमाविरुद्ध वागत आहे, तुम्ही माझ्या पुढे थरथर कापत नाही. याचा अर्थ तुम्ही माझ्या विरुद्ध वागत आहात. परमेश्वर पिता म्हणतो, समुद्र माझ्या आज्ञा पाळत आहे, त्याच्या लाटा आज्ञा पाळत आहे, ते मर्यादेच्या पलीकडे जात नाही, पण तुम्ही सर्व मर्यादा ओलांडून गेलेले आहात. तुम्ही हट्टी बनलेले आहात म्हणून प्रभू म्हणतो. पहा, या सृष्टीमध्ये प्राणी, पक्षी, जीव जंतू प्रभूच्या आज्ञा पाळतात, पण मनुष्य प्रभूच्या आज्ञा मोडत आहे. मनुष्य परमेश्वर पित्याच्या विरुद्ध जात आहे, पापमय जीवन जगत आहे, वाईट जीवन जगत आहे आणि परमेश्वर पित्याला दुःख देत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख देत आहे. म्हणून आताच वेळ आहे परमेश्वर पित्याकडे वळण्याची, आपल्या पापांची कबुली करण्याची आणि पश्चाताप करण्याची, ज्याद्वारे प्रभू आपल्याला क्षमा करणार, आपल्याला शुद्ध करणार आणि आपल्याला पवित्र बनवणार. सर्व पाप काढून टाका, पश्चाताप करा, हट्टीपणा, जिद्दीपणा सोडून द्या, नम्रपणा प्रभू ठाई. प्रभूच्या नियमाप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा. प्रभू जे सांगतो ते करायला सुरुवात करा, वचनाप्रमाणे, बायबल प्रमाणे, म्हणजे आपली प्रगती होईल. मग आपल्याला आशीर्वाद मिळेल. मग आपण प्रार्थना करणार तर प्रभू आपले ऐकणार. प्रार्थनेचे ताबडतोब तत्काळ आपल्याला उत्तरही प्रभू देणार. जर आपण नियम पाळणार, पश्चाताप करणार, प्रभूकडे वळणार, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगणार, तर खरोखर प्रभू तत्काळ आपली प्रार्थना ऐकणार, आपल्या प्रार्थनेचे आपल्याला उत्तर देणार आणि आपले सर्व मार्गही प्रभू मोकळे करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल.